इथे हे मिरे भाजून घेतले आणि हे मिरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. इथे मिरे बारीक करून घेतलेले आहे बघा. मिरे पावडर करून घेतलेला आहे. इथे गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये 3 गिलास पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. इथे आपण हे पाणी गरम होऊ देऊ, म्हणजे उकळ्या येऊ देऊ. आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पापड खार. तर हा पापड खार आहे. तर इथे पापड खार टाकून घेतलेलं आहे. आणि हे पापडाचं पीठ आहे. हे पापडाचं पीठ आहे. याच्यामध्ये तांदूळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ असं हे तिन्ही मिक्स आहे. आता आपण हे 3 ग्लास घेणार आहोत. हे पीठ 3 ग्लास पाण्यामध्ये 3 ग्लास पीठ असं घेणार आहोत. आता आपल्या पाण्याला उकळे आलेलं आहे आणि आपण जो मिरे पावडर तयार केलेला होता तो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. इथे ग्लासाने मोजून घेत आहे. इथे 3 ग्लास असे मोजून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण टाकून घेत आहोत. तुम्ही बघू शकता इथे पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. 1 ग्लास झालेला आहे टाकून. आता दुसरा ग्लास आणि हा तिसरा ग्लास टाकून झालेला आहे. आता हे चमच्याची साहाय्याने किंवा दार घोटण्याची साहाय्याने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. असं बघू शकता तुम्ही. अशापैकी फिरवून घ्यायचं आहे, घट्ट करून घ्यायचं आहे. अशापैकी इथे आपण पापडाचं तयार करून घेणार आहोत. अशापैकी छानपैकी याला एकजीव करून घ्यायचं, चांगलं घट्ट करून घ्यायचं. हे आपण लाठी पापड करून घेणार आहोत याचे. तर इथे बघू शकता तुम्ही. अशापैकी छान याला फिरवून घ्यायचं आहे. इथे आपण झाकून गेला आहे आणि कमी आचेवरती याला शिजवून घेणार आहोत. इथे हे आपलं झालेलं आहे पीठ. आपण हे 5 मिनिटं ठेवलेलं होतं गॅसवरती. आता आपण याचे पापड लाटून घेणार आहोत. गरमच थोडंसं गरम असताना सायतं तेव्हाच हे पापड लाटावे लागतात. तेव्हा छानपैकी हे लाटून होतात. तर तुम्हाला दाखवते समोर. तयार झालेलं आहे आणि मी असा थोडंसं घेतलेलं आहे. आपल्याला थोडंसं घेऊन इथे मी ताट घेतलेलं आहे. आपलं जे जेवण करायचं मोठं ताट राहते ते तुम्ही लहान मोठं कोणतेही घेऊ शकता. मी इथे घेतलेलं आहे. याला थोडंसं आपल्याला चांगल्यापैकी अशी मालिश करून घ्यायची आहे असं छानपैकी. आणि याचा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर इथे पापड लाटून घेणार आहे आपण. हे बघा इथे अशापैकी आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. अशापैकी इथे लाटून घेत आहे. हे बघा मोठा जात असा लाटून घ्यायचा आहे. मग तुम्ही वाटीच्या साहाय्याने त्याला छोटे छोटे पण करू शकता किंवा कटही करू शकता चाकूच्या साहाय्याने. इथे हे वाटी आणलेली आहे मी. आता ह्या वाटीने मी असे याला करून घेणार आहे पापड तयार. एक मोठा असा पापड लाटून. हे बघा अशापैकी इथे काढून घेतलेलं आहे. काही पापड इथे असे चाकूच्या साहाय्याने असे कट करून घेतलेले आहे आणि हे इथे मी असे वाट्याच्या साहाय्याने तयार करून घेतले आहे. इथे हे आपले लाटी पापड तयार झालेले आहे. घरातच बसून आपण हे लाटी पापड करू शकतो. उन्हात जायची काही गरज नाही. घरातल्या घरात आपण पंख्याच्या हवेमध्ये आणि कूलरच्या हवेमध्ये हे पापड आपण सुकवून घेऊ शकतो. हे बघा अशा प्रकारे इथे आपले हे पापड लाटून आपण तयार करून घेत आहोत. हे चाकूच्या साहाय्याने असे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि हे वाटेच्या साहाय्याने आपण हे असे गोल गोल तयार करून घेतलेले आहेत. अशापैकी तुम्ही नक्की करून घ्या. खायला अतिशय छान लागतात. तर नक्की ट्राय करा. हे बघा हे आपले पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय छानपैकी हे वाढून घेतलेले आहेत. आता आपण याला तेलामध्ये काढून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही अशापैकी आपले पापड आपण तळून घेत आहोत. अतिशय छान आणि मस्तपैकी असे इथे आपले पापड लाटी पापड तयार झालेले आहे. तर तुम्ही नक्की असे ट्राय करा. अशापैकी बनवून बघा. तर हे बघा इथे अतिशय आपले असे छान आणि कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहे. तुम्ही याची आवाज ऐकली असेल तर अशापैकी छानपैकी तुम्ही असे आपले लाटी पापड तयार करून घ्या. एकदम मस्त आणि स्वस्त, खायला अतिशय छान लागतात. तर माझे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका.